नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजले ते सकाळचे 8:15 आणि आज आहे 1 मे. आणि आज बघा ना, तिन्ही पण एकत्र आलेले काय, कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि बौद्ध पौर्णिमा पण आहे आज. पण मग मी रेडी झाले. ऋतूचं सकाळीच गेले 8 वाजता, त्यांना शाळेत बोलवलं होतं. हा सई पण येईल. तर आज ऋतुचांचा रिझल्ट आहे, म्हणजे शाळेंचा आज रिझल्ट असतो. तर पटपट आवरलं आहे मी आणि बोलवलं आहे आम्हाला पण शाळेत. तर जायचं आहे मला शाळेत. आता फक्त घरात ऋतूला सकाळी नाश्ता करून दिला आणि मी पण फक्त दूध पिले. सैनी यांनी दोघांनी पण नाश्ता केलेला आहे. तर सगळं आवरलं आहे. आता म्हटलं आल्यावरती स्वयंपाक वगैरे करीन. तर बघू आता शाळेत जाऊन. तसं ऋतू आता पहिलीला आहे, तुम्हाला माहीतच असेल. मी असं जास्त सांगत नाही ना, तो कितवीला आहे काय, पहिलीला आहे, आता दुसरीला जाईन. तर आज त्याचा रिझल्ट आहे. तर रात्रीच म्हणत होता आई माझा उद्या रिझल्ट आहे. तर बघू, तसं तुमच्याबरोबर शेअर करीनच मी. तर आता चालले शाळेत, बोलवले तर म्हटलं यावं जाऊन लवकर. ऊन तर एवढं लागतंय ना, विचारूच नका. 8:30 वाजलेले आहेत आत्ता. 8:30ला 5 मिनटं आहे. चला तुम्ही पण माझ्यासोबत. तर सई आणि मी चालली आहे दादाच्या शाळेत. हवा पण सुटली आहे, पण ऊन पण लागते चांगलंच. सईनी टोपी घातली बघा. ऊन लागतंय म्हणून टोपी घातली म्हटली. काय 15-20 मिनिटात रिटर्न येऊ आम्ही लगेच. बघू तिथं काय अजून म्हणतात. पहिले ते महाराष्ट्र दिन साजरा करणार आहे आणि मग नंतर मुलांचे रिझल्ट देतील. चला तर पहा, इथं आपला मस्त ध्वज सकाळी फडकवलाय. मस्त वाटतंय ना. धर. चला आता जाऊया ऋतूच्या वर्गात. चल बाय कर सगळ्यांना. चला आता रिझल्ट घेतलाय, बघू रे. आता चाललो घरी. माणसं उभी आता. चला आता घरी गेलो मी पण बघते. आलो आता आम्ही शाळेतून जाऊन. कशाला काढला? आणि ऋतूला इथं काय झालं काय माहिती. बघा असं कोण म्हणतंय कांज नाही, कोण म्हणतंय काय काय कळतच नाही नक्की. 2-3 दिवस झाले एकच तिथं ही पोळी. बघू आता. तर रिझल्ट आता काय आहे, सगळे ग्रेडच पडतात. A ग्रेड पडलाय त्याला. A1 A2 मला दाखवते मी. इथं बघा, तुम्हाला दिसतंय ना सगळं. हे प्रथम सत्राचं फर्स्ट टर्म, हे सेकंड टर्म. तर बघा हे असं आहे. चांगले पडले तसे त्याच्या मानाने त्याला. इथं A1 होते तर इथं A2 झाले. इथं थोडंसं अभ्यास कमी केला आताच्या वेळी वाटतंय. चांगले पडलेत. 2 नंबर आले. आता इथं असतंय हे असं बघा. A1 म्हणजे 91 ते 100 पर्यंत. A2 म्हणजे 81 ते 90 पर्यंत. आणि मग हे इथलं आहे असं. तर प्रेझेंटी पण ऋतूची चांगलीच आहे.
तर मग त्याला 81 ते 90च्या मध्ये सगळीकडं आहे मार्क्स. फक्त इथं 91 ते 100पर्यंत, बाकी सगळे इथे 81 ते 90पर्यंत आहे. तर ठीक आहे, पहिलीचा रिझल्ट. आता ऋतू कितीला गेला? दुसरीला. हे कालचे पापड म्हटलं चला आता ना जरा उन्हात ठेवते. काल काही ऊन भेटलंच नाही त्यांना. म्हटलं आज रात्री फक्त पलटी करून ठेवलं. म्हटलं आज जरा ऊन पण चांगलंच आहे ना, सकाळी सकाळी चांगलंच ऊन लागते. 9 वाजले ते आता, तरी कोणी म्हणाल 2-3, दुपारचे 1-2 वाजले तसं डेंजर ऊन लागते जास्तच. अशी एवढे असे झालेत. आता ना व्यवस्थित ते असे ठेवते मी. अजून कपडे धुवायचे आहेत मला. अजून स्वयंपाक राहिला आहे. काळ्यावालाचं कालवण करायचं आहे. बाजारातून आणले होते ते, फक्त सकाळी उकडून ठेवले. आता म्हटलं पोरं करतायत इथं नाश्ता, परत चहा बिस्किट खातात. आता चहा बिस्किट नाही, सॉरी दूध बिस्किट खायचं चाललंय त्यांचं. म्हटलं आता हे पापडाचं तरी काम करावं जरा. मस्त 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 गाणं आहे सईचं. कसं गाणं आहे? हा, सईचा झुलवा पाळला. झालं का? झालं ना? करू का बंद आता? ओके. आई माझा व्हिडिओ काढा ना. आई माझा एवढंच होतं ना. आता माझं जेवण वगैरे झालं. सकाळी तुम्ही तर बघितलं, गेले होते शाळेत, तिकडून आले जरा वेळ, मग घरातलं आवरलं सगळं. आता सगळं आवरले, जेवण वगैरे झाले. 1 वाजले. मस्तपैकी जेवण केलं. काळवाल्याच्या ते घुगऱ्या केल्या त्या, म्हणजे वाल आणले होते ते डायरेक्ट शेंगा बुधवारी बाजारातून ना, तर त्याचंच केलं होतं सकाळी. सकाळी म्हणजे आत्ताच केलं तर 12 वाजता. आणि 2 भाकरी केल्या. मस्तपैकी जेवलं. पोरांना पण जेवायला दिलं. ऋतूला जास्त आवडलं ते. मस्त लागतं. कसं होतं ऋतू? आता बघतोय मस्तपैकी टीव्ही. आणि ना बरेच दिवस झाले कार्टून वगैरे काही बघत नव्हते, म्हणजे बरेच वर्ष म्हटलं तरी चालेल. पण आता काय झालं की 2 दिवसात म्हणते आई मला दाखव, तेव्हा लावते. नाही तर तुम्ही बघा टीव्ही आपला भरपूर बंदच असतो, चालू कधी नसतोच आहे. आता एवढ्यात तर म्हणजे मी मध्ये तरी मालिका बघत होते, आता तर ते पण नाही. तर असं आता सध्या उन्हाळा चालू आहे, म्हणजे चालूच आहे. तर त्यामुळं तुम्ही बघतायच की म्हणजे आता जास्त ताप पडते वगैरे असं. आणि त्यासाठी आपली बॉडी हायड्रेट ठेवायला जास्त पाणी, दही, ताक, कलिंगड, द्राक्ष, म्हणजे जेणेकरून ज्याच्यात जास्त पाणी असतं असं ते तर राहायचं. आता बघा माझ्या पुढे कलिंगड आहे. तुम्ही तर बघितलं बुधवारी बाजारातून मी फळं पण आणली. रोज म्हणजे मी पण खाते, पोरांना पण खायला देते. आणि म्हणजे हे काय ॲड वगैरे नाही करत कसली, पण हे जे आहे ना हर्बल लाईफचं हे 24 हायड्रेट, हे खरंच खूप छान आहे बरं का. म्हणजे हे मला घेऊन आता बरेच 4-5 महिने झाले असतील मला वाटते कदाचित. याच्यात ते ना 10 पाऊच असतात. 10 नाही, सॉरी 20 का 10 पाऊच होते वाटतं. तर आता एवढे आहेत, 5-6 आहेत. असे छोटे छोटे पाऊच येतात त्याच्यामध्ये. पण ना म्हणजे मी ना लय जपून जपून वापरलं म्हटलं तरी चालेल. ऋतूला ना एकदा नाही का मागं 2-3 वेळा जुलाब वगैरे झाले होते, म्हणजे खरंच खूप छान आहे ते. तुला आवडतं ना ऋतू हे प्यायला? त्याला ना 1-2 वेळा जुलाब झाले होते का, तेव्हा मी त्याला हे दिलं होतं ना प्यायला. तर त्याची जुलाब पण राहिले आणि त्याची बॉडी ना म्हणजे हायड्रेट राहिली. डिहायड्रेशन वगैरे काहीच झालं नाही. तसं म्हणजे आपण ORS पिऊ शकतो, म्हणजे पितात लोक ORS पितात, ते इनर्जल वगैरे म्हणून भेटतं, ग्लुकॉन डी भेटतं, ते पण म्हणजे पिऊ शकतो आपण. पण म्हणजे आपण सईला पण आवडतं ना.
हा सई बसली माझा जुना मोबाईल घेऊन. तर म्हणजे मला काय सांगायचं होतं ते पण तुम्ही घेऊ शकता. पण आपण काय म्हणतो की गाडी म्हणजे आता गाड्या आहेत खूप, तर हा कंपनी मेन तसं तसं जर हे म्हटलं तर तसं आहे. नाहीतर तुम्ही काय पण घेऊ शकता. पण मला हे खरंच चांगलं वाटलं बरं का. मी म्हणजे रोज एक ग्लास जपून जपून वापरते, एक पाऊच फोडते. आणि कारण महाग पण ते तेवढंच आहे. पण असं आपण म्हणतो की चला आपल्याला त्याचा जर चांगला रिझल्ट असेल तर मुलांना पण मी देते, थोडंफार पितात ते त्यांच्या मूडवरती. तर बघा हा एक पाऊच मी ओपन केलाय, कधी हा परवाच्या दिवशी फोडलाय. याच्यात सेम टेस्ट जी आहे ना, सेम ग्लुकोज डी वगैरे आपले ग्लुकॉन डी वगैरे भेटतात सेम तशीच, काही चेंज नाही. पण काम चांगलं आहे बरं का याचं, म्हणजे एकदम हा हा हा. आणि खरंच पिलं ना एकदम फ्रेश पण वाटतं आणि हायड्रेट पण आपली बॉडी राहते. आणि जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यात तर खूप हे गरजेचं आहे. तर हे सेम बघा असं आहे, एकदम असं छोटं पावडर. आणि वास बीस फार सेम तसंच येतो ग्लुकॉन डीचं नाही का, आपण लेमन फ्लेवरचं घेतो सेम तसं. आणि ना एकदम असं एकदम चिल्ड नाही, थोडंसं असं थंड पाणी जर यात घेतलं ना तर टेस्ट एक नंबर लागते. आई मला पण थंड पाणी. आणि प्यायला सुद्धा ना एवढं टेस्टी लागतं ना, लय भारी लागतं टेस्टी. आता परत हा देते बस बस खाली बस. काचेचा ग्लास आहे. तर मध्ये ना आता ऋदूला तुम्हाला सांगितलं की नाही, काय तेव्हा नाही व्हिडिओ नाही टाकला वाटतं मी. पहाट त्याला 5 वाजता एकदा जुलाब झाले होते, जुलाब आणि उलट्या दोन्ही पण सुरू झालं होतं. तेव्हा मी त्याला ना लगेच हे पाणी दिलं प्यायला आणि बॉटलमध्ये करून ठेवलं होतं. बस बस बॉटलमध्ये करून ठेवलेलं, जसं तुम्हाला लागेल तसं म्हटलं. त्याला म्हटलं होतं जसं तुला हवं जसं तू पी. तर त्याला लगेच फरक पडला. म्हणजे कसं आहे डॉक्टरकडं एवढं खर्च, ते औषधं अँटीबायोटिक वगैरे मुलांना आणि खर्च प्रॉब्लेम होतो. पण हे ना खरंच चांगलं आहे. म्हणजे मला तर याचा खरंच चांगला अनुभव आला. तेव्हा म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा. तर मी घेते ना, तर आता जस्ट आता बरेच दिवस झाले, मध्ये गॅप पडला होता, थंडी होती ना तेव्हा मी घेत नव्हते. तेव्हा नव्हते घेत. पण आता माझ्या नंतर लक्षात आलं की उन्हाळा जास्त वाढलाय आता आहे आपल्याकडे सध्या, तर म्हटलं चला आपण घेऊयात. म्हणून मग म्हटलं घ्यायच्या टायमाला तुम्हाला पण दाखवून. तर बघा हे असं ऑनलाईन वगैरे भेटून जाईल, फ्लिपकार्ट वगैरे याच्या. पण फक्त व्यवस्थित हे बघा ऑरेंज फ्लेवरचं हे, याच्यात नो ॲडेड शुगर आणि आर्टिफिशियल कलर वगैरे काहीच नाही, सगळं दाखवलं. आणि बऱ्याच जणांना माहीत असं जरा महाग आहे, पण खरंच तुम्ही एकदा काचेच आहे बघ, यांचा असा असते बघितला ना. मला फक्त तो ग्लास काचेचा आहे म्हणून, बाकी काही नाही. आणि ह्या काय होतं, हे फ्लेवर वगैरे जरी म्हणजे याने आपल्याला निदान पाणी तरी जातं. म्हणजे काय होतं सारखं पाणी 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 पाणी, तर असं जरा कधी आपण लिंबू पाणी पितो, कधी हे. तर म्हणजे ज्याला घ्यायचं ते घ्या. पण मी सांगते की खरंच याने चांगला फरक पडतो. आणि आपली नावच याचं आहे ना 24 हायड्रेट असं. तर हे पण घेतात बघा आपले खेळाडू वगैरे असतात, स्पोर्टमध्ये खेळतात ते सगळे, क्रिकेटर झाले म्हणजे बरेच बॉक्सर वगैरे, मी म्हणजे पाहिलं होतं त्यांचं की ते घेतात. ते याच्यासाठीच घेत असतील कदाचित. तर चला हेच सांगायचं होतं. आता मी पिते हे आणि भेटते थोड्या वेळाने तुम्हाला. हा व्हिडिओ जो म्हणजे आता स्टार्ट केला हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता मी उठलीये आणि आज बटाट्याचा किस करायचा आहे म्हणून त्याची तयारी चालू आहे. पहिलं माझं चाललं होतं की चुलीवर करायचं, पण सगळं केलं होतं, पण नंतर म्हटलं की नको, चुलीवरती ना चूल पेटवताच मला नाकी नऊ येते. गेल्या वेळी वेफरच्या वेळेस पाहिलं होतं, म्हणून म्हटलं जाऊ दे नको, तर आपण गॅसवरच करूयात. तर 4ला उठले होते, बटाटे वगैरे सगळं व्यवस्थित हे करून आता आहे ना ठेवते मी डायरेक्ट गॅसवरतीच. आणि तुम्हाला सांगू का, ह्या बटाट्याला म्हणजे एवढं टोप भर जे बटाटे आहेत का, कम्प्लीट 2 तासांवरती 10 मिनिटं लागले मला ते बटाटे उकडायला. तरी पण किसाला काय म्हणजे असे जास्त बटाटे नाही उकडत, तुम्हाला माहिती आहे 70-80% असा उकडायला लागतो बटाटा. तरी पण एवढा वेळ लागला ना,
खरं खूप वेळ लागला. पण एवढंच का आवरलं पटकन. सकाळी पहिला एक टोप मी 7:30 वाजताच वरती जाऊन किसून घेतलेला. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच उद्याच्या, तर तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मग नंतर परत दुसरं हे जेवढे उरलेत ना बटाटे, ते पण त्याला पण मला तेवढाच टाइम लागला होता. 2 तास बरोबर लागले. पण ऊन झालं होतं, पण तरी पण मग सगळं माझं 9, 9:30 पर्यंत सगळं आवरलं होतं. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.